हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय ग्राउंड. आज आपण पाहणार आहोत सायटिका, ज्यालाच आयुर्वेदिक भाषेमध्ये गृध्रस्य असे म्हणतात. या त्रासामध्ये पायाच्या कुल्ल्याला दुखायला सुरुवात होते. त्यानंतर पुढे कमरेकडील भाग, पाठीकडील भाग, मांड्या, पोटऱ्या व तिथून पुढे अगदी बोटापर्यंत हे दुखणं चालू राहतं. त्याचसोबत पाय ताठतो व त्यातून सतत टोचल्यासारख्या कळा येतात. पायांमधून पेटके येतात, कंप असतो. त्याचसोबत काही लोकांमध्ये जडपणा दिसणे, भूक कमी लागणे ही लक्षणे देखील दिसून येतात. पेशंटमध्ये लंगडेपणा येतो व पेशंटची चाल ही गिधाडाप्रमाणे दिसते. या त्रासासाठी आयुर्वेदामध्ये वातशामक करणारी विविध औषधे, अग्निकर्म, विद्धकर्म, स्नेहस्वेदन व बस्ती. जर तुम्हाला देखील अशा प्रकारचा त्रास जाणवत असेल तर निर्गुंडीची पाने गोळा करावी. त्या पानांच्या 4 पट मात्रेमध्ये पाणी घ्यावे व हे सर्व एकत्र करून आटवावे. 1 कप पाणी शिल्लक राहील एवढ्या मात्रेमध्ये औषध तयार झाल्यावर हे औषध दिवसातून 3 वेळा घ्यावे. त्याच्या 1 महिना निरंतर सेवनाने तुम्हाला दुखणे बरेच कमी झालेले जाणवेल. त्याचसोबत कमी चालणे, दुखणाऱ्या भागामध्ये शेक मसाज करणे व त्याचसोबत फिजिओथेरपी करणे या उपचार पद्धतींचा देखील अवलंब करावा. धन्यवाद.